हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस क्लास ऑफ द फिजिक्स. तर लास्ट टाइम आपण पीएन जंक्शनचं फॉर्मेशन बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये डिप्लेशन लेअर कसा फॉर्म होतो, त्याच्यानंतर बॅरियर पोटेन्शियल कसं फॉर्म होतं, बॅरियर त्या डिप्लेशन लेअर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या डायरेक्शन असतं, हा पाठ आपण बघितलेला आहे. आता पीएन जंक्शन मध्ये पर्टिक्युलरली दोन प्रकारचे करंट असतात, दोन प्रकारचे इलेक्ट्रिक करंट असतात. तर सेमीकंडक्टर म्हणजे पीएन जंक्शन मध्ये कुठले करंट असतात ते थोडेसे बघूया आपण. ओके, so currents in PN junction. Currents in PN junction. Currents in PN junction. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज द डिफ्युजन करंट. फर्स्ट इज द डिफ्युजन करंट. डिफ्युजन करंटला IDF असं म्हणू शकतो आपण, IDF ने डिनोट करू शकतो. ओके, आता हे डिफ्युजन करंट म्हणजे काय असतं, तर इलेक्ट्रिक करंट प्रोड्युस्ड ड्यू टू द concentration difference. Okay, electric current produced due to the concentration difference of electrons and holes is called as diffusion current. लक्षात घ्या, कारण आपल्याला माहित आहे की पीएन जंक्शन मध्ये कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स असतो. कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स कसा असतो, तर पी साइडला होलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, एन साइडला होलचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, आणि त्याच्यामुळे होल्स जे आहेत ते पी साइड कडून एन साइडला जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच पद्धतीनं पीएन जंक्शन मध्ये एन साइडला इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते, पी साइडला इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन ऑलवेज ट्राइज टू मूव्ह फ्रॉम एन साइड टू द पी साइड ड्यू टू दिस कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स. And electric current produced due to this concentration difference is called as diffusion current. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स मुळे हे चार्ज कॅरियर्स जे आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन किंवा होल काय होतात, मूव्ह करतात कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स मुळे, आणि त्याच्या मुवमेंट मुळे प्रोड्यूस होणारा जो करंट आहे त्याला काय म्हणतो आपण, डिफ्युजन करंट असं म्हणतो. ओके, लक्षात घ्या, करंट प्रोड्यूस्ड इन पीएन जंक्शन, current produced in PN junction due to concentration difference. Okay, concentration difference. Current produced in PN junction due to concentration difference is called as diffusion current. Okay, current produced in PN junction due to concentration difference is called as diffusion current. म्हणजे पुन्हा एकदा बघा, सपोज हा PN जंक्शन असेल. ओके, PN जंक्शन एक साइड असणार आहे दॅट इज पी टाइप आणि दुसरी साइड असणार आहे एन टाइप. तर पी साइड मध्ये काय असतात, होलची संख्या खूप जास्त असते, दीज आर द होल्स. आणि एन साइडला कोणाची संख्या जास्त असते, इलेक्ट्रॉन्स आर इन लार्ज क्वांटिटीज. इलेक्ट्रॉन्स आर द मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. आता कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स मुळे होल्स काय करतात, होल्स ट्राइज टू मूव्ह फ्रॉम दी हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन दॅट इज पी टू एन. आणि लो कॉन्सन्ट्रेशन एन रिजन मध्ये इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, अँड देअरफॉर इलेक्ट्रॉन ट्राइज टू मूव्ह फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन दॅट इज एन रिजन टू पी रिजन. आणि याच्यामुळे एक करंट, इलेक्ट्रिक करंट पीएन जंक्शन मध्ये क्रिएट होऊ शकतो ऍक्च्युअली. पण रियालिटीमध्ये काय होतं, इथं पीएन जंक्शनला जो बॅरियर पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक फील्ड आहे ते मेजॉरिटी कॅरियरला इकडे तिकडे जाऊ देत नाही. म्हणजे पी साइडच्या होलला एन साइडला जाऊ देत नाही, किंवा एन साइडच्या इलेक्ट्रॉनला पी साइडला जाऊ देत नाही. कोण, ते पीएन जंक्शनला असणारा डिप्लेशन लेअर किंवा पीएन जंक्शन मध्ये असणारे इलेक्ट्रिक फील्ड. आणि ज्यांची कायनेटिक एनर्जी खूप हाय असेल, म्हणजे पी साइडचे काही होल्स ज्यांची कायनेटिक एनर्जी खूप हाय असेल, किंवा एन साइडचे इलेक्ट्रॉन ज्यांची कायनेटिक एनर्जी खूप हाय असेल ना, तेच काय करू शकतात, मग या इलेक्ट्रिक फील्डवर ओव्हरकम करून पलीकडे जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, या मेजॉरिटी चार्ज कॅरियर्सच्या फ्लोमुळे एक इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होऊ शकतो. त्याला काय म्हणायचं, डिफ्युजन करंट असं म्हणायचं. ओके, सो डिफ्युजन करंटची डायरेक्शन कशी असणार आहे. आता इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन म्हणजे कुणाची डायरेक्शन घेतो आपण, पॉझिटिव्ह चार्जच्या फ्लोची डायरेक्शन. नेहमी लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एक कन्व्हेन्शन आहे. काय कन्व्हेन्शन आहे की डायरेक्शन, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये डायरेक्शन कुणाची दाखवायची. काही वेळेला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस पण फ्लो होत असतात, निगेटिव्ह चार्जेस पण फ्लो होत असतात. दोन्ही डायरेक्शन तर आपण एकाच पाथवर दाखवू शकत नाही, कुणाची तरी एकाची डायरेक्शन आपल्याला दाखवावी लागेल.
तर जनरल रूल काय आहे, तर आपण एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये पॉझिटिव्ह चार्जच्या फ्लोचीच डायरेक्शन दाखवतो आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे असणार आहे होल्स. ओके, आणि होल्स जे आहेत ना ते पी टू एन जायचा प्रयत्न करतात ना कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स मुळे, आणि त्याच्यामुळे डिफ्युजन करंटची डायरेक्शन कशी असते, फ्रॉम पी रिजन टू एन रिजन असते. लक्षात घ्या, ही महत्वाची गोष्ट आहे. डायरेक्शन ऑफ डिफ्युजन करंट is from P side to काय असणार आहे, N side असणार आहे. डायरेक्शन ऑफ डिफ्युजन करंट इज फ्रॉम P साइड टू N साइड. ओके, तर पुन्हा एकदा बघा, डिफ्युजन करंट कशामुळे क्रिएट होतो, इट इज प्रोड्युस्ड ड्यू टू कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स. ओके, कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स मुळे डिफ्युजन करंट प्रोड्यूस होणार आहे. डिफ्युजन करंट कुणामुळे प्रोड्यूस होतो, होलच्या मुवमेंटमुळे का इलेक्ट्रॉनच्या, दोघांच्याही मुवमेंटमुळे. ओके, होल पी साइड कडून एन साइडला जायचा प्रयत्न करतात आणि इलेक्ट्रॉन एन साइड कडून पी साइडला जायचा प्रयत्न करतात. म्हणजे थोडक्यात डिफ्युजन करंट हा मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स मुळे क्रिएट होतो. हे देखील एक महत्वाचं सेंटेन्स आहे. डिफ्युजन करंट पहिली गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स मुळे क्रिएट होतो. बरोबर, कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स मुळे प्रोड्यूस झालेला करंट. त्याच्यानंतर डिफ्युजन करंटची डायरेक्शन असते पी साइड टू एन साइड अशी असते. त्याच्यानंतर डिफ्युजन करंट कुणामुळे क्रिएट होतो, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स मुळे. It is produced due to movement of majority charge carriers. मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स मुळे, म्हणजे पी साइड मध्ये मेजॉरिटी चार्जर कोण असतात, होल्स, आणि एन साइडला मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोण असतात, इलेक्ट्रॉन. तर त्यांच्या मुवमेंटमुळे काय होतो, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. डिफ्युजन करंट मध्ये होल कसे मूव्ह होतात आणि इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होतात, लक्षात घ्या. इन डिफ्युजन करंट holes moves from P side to N side. ओके, डिफ्युजन करंट मध्ये काय होतात, होल्स जे आहेत ते P साइड टू N साइड जातात, अँड इलेक्ट्रॉन्स moves from N side to P side. N side to P side. लक्षात येत आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, डिफ्युजन करंटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन, कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स मुळे, म्हणजे चार्ज कॅरियरच्या कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स मुळे प्रोड्यूस झालेला जो करंट आहे त्याला डिफ्युजन करंट म्हणायचं. डिफ्युजन करंटची डायरेक्शन असते फ्रॉम पी साइड टू दी एन साइड असते. डिफ्युजन करंट जो आहे तो मेजॉरिटी चार्ज कॅरियर मुळे प्रोड्यूस होतो का मायनॉरिटी चार्ज कॅरियर मुळे प्रोड्यूस होतो, तर इट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द मुवमेंट ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. डिफ्युजन करंट मध्ये होल कसे मूव्ह करतात, पी साइड कडून एन साइड कडे, आणि इलेक्ट्रॉन कसे मूव्ह करतात, एन साइड कडून पी साइड कडे. त्याच्यानंतर सेकंड आहे, दॅट इज द ड्रिफ्ट करंट. ड्रिफ्ट करंट IDR यांना आपण याला डिनोट करू शकतो, IDR. ओके, आता ड्रिफ्ट करंट म्हणजे काय, ड्रिफ्ट करंट म्हणजे काय, तर लक्षात घ्या, इथं हे जे चार्ज कॅरियर्स आहेत, इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स, सपोज इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्रोड्यूस झाले, तर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्रोड्यूस झाल्यानंतर काय होतं, तर इलेक्ट्रिक फील्ड काय करतं, त्यांच्यावर फोर्स एक्झर्ट करतं आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन आणि होलची मुवमेंट चालू होते, आणि त्याला काय म्हणतो आपण, ड्रिफ्ट करंट असं म्हणतो. ओके, सो करंट प्रोड्यूस्ड इन द पीएन जंक्शन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इन द डिप्लेशन लेअर. लक्षात घ्या, याची डेफिनेशन कशी येणार बघा, करंट प्रोड्यूस्ड in PN junction
due to current produced in PN junction due to electric field in depletion layer is called as drift current. is called as drift current. म्हणजे लक्षात घ्या, याचं बेसिक मिनिंग लक्षात घ्या कसं होणार आहे. ड्रिफ्ट करंट नेमका कशामुळे क्रिएट होतो. तर सपोज ही पी साइड आहे, ही एन साइड आहे. आता पीएन जंक्शन मध्ये काय असतं, इथं डिप्लेशन लेअर असतो. नियर पीएन जंक्शन इथं डिप्लेशन लेअर असतो, हे आपण स्टडी केलेलं आहे. आणि डिप्लेशन लेअर मध्ये इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन म्हणजे डिप्लेशन लेअर मध्ये एन साइडला काय असतो, इकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि पी साइडला काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. आणि त्याच्यामुळे काय होणार, इलेक्ट्रिक फील्ड असतं डिप्लेशन लेअर मध्ये, त्याची डायरेक्शन असते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता सपोज इथे एखादा इलेक्ट्रॉन आणि होल पेअर तयार झाली काही कारणानं, म्हणजे एक कोव्हॅलंट बॉन्ड सपोज ब्रेक झाला, कुठला डिप्लेशन लेअर मधला एक कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला. तर कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाल्यावर काय होतं, एक होल आणि एक इलेक्ट्रॉन तयार होणार. तर हे इलेक्ट्रिक फील्ड काय करतं, इलेक्ट्रॉनला इकडे सरकवतं, मूव्ह करतं, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला. पॉझिटिव्ह चार्जला इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन काय करतं, मूव्ह करतं. आणि इलेक्ट्रॉनला म्हणजे निगेटिव्ह चार्जला इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन काय करतं, सरकवतं. म्हणजे होलला पी रिजन मध्ये पाठवतं आणि इलेक्ट्रॉनला काय करतं, एन रिजन मध्ये पाठवतं. सपोज इथे एक होल आणि इथे एक इलेक्ट्रॉन तयार झाला, तर काय करणार आहे, पुन्हा एकदा हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, ते होलला पी साइडला पाठवतं आणि इलेक्ट्रॉनला एन साइडला पाठवतं. आणि अशा प्रकारे हे होल आणि इलेक्ट्रॉन काय करतात, सर्किटमध्ये मूव्ह करतात, म्हणजे पीएन जंक्शन मध्ये मूव्ह करतात आणि त्याच्यामुळे एक करंट प्रोड्यूस होतो. त्याला काय म्हणायचं, ड्रिफ्ट करंट असं म्हणायचं. म्हणजे ड्रिफ्ट करंट कुणामुळे प्रोड्यूस होतो, त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे प्रोड्यूस होतो, कॉन्सन्ट्रेशन डिफरन्समुळे नव्हे. ओके, म्हणजे ड्रिफ्ट करंट प्रोड्यूस व्हायला काय व्हायला पाहिजे, त्या पीएन जंक्शन मध्ये इलेक्ट्रॉन होल पेअर यायला पाहिजेत कुठून तरी, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होऊन. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाले की इलेक्ट्रिक फील्डच काय करतं, त्यांना होल आणि इलेक्ट्रॉनला सरकवतं आणि त्याच्यामुळे जो करंट प्रोड्यूस होतो ना, त्याला काय म्हणायचं, दॅट इज ड्रिफ्ट करंट असं म्हणायचं. लक्षात येत आहे. किंवा एन साइड मध्ये असणारा इलेक्ट्रॉन काही रिझनमुळे, एन साइड मध्ये असणारा इलेक्ट्रॉन काही रिझन, एन साइड मधला होल, इलेक्ट्रॉन नव्हे होल, एन साइड मध्ये होल, हे होल काय असणार आहेत, मायनॉरिटी चार्ज कॅरियर असणार. एन साइड मध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतात ना, इलेक्ट्रॉन जास्त असतात, म्हणजे होल अजिबात नसतात असं नाही, होलची संख्या असते पण खूप कमी असते. त्याला काय म्हणतो आपण, मायनॉरिटी चार्ज कॅरियर असं म्हणतो. ते होल जर चुकून डिप्लेशन लेअर मध्ये आले तर काय करतं, इलेक्ट्रिक फील्ड या होलला काय करतं, इकडे पाठवतं. तसं पी साइडला होल जास्त असतात, मेजॉरिटी चार्ज कॅरियर, म्हणजे तिथं मायनॉरिटी चार्ज कॅरियर म्हणजे खूप कमी संख्येने इलेक्ट्रॉन देखील असणार आहेत. हा इलेक्ट्रॉन काही कारणानं समजा या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आला, डिप्लेशन लेअर मध्ये आला, तर काय होतं, या इलेक्ट्रॉनला एन साइडला पाठवलं जातं आणि अशा प्रकारे पीएन जंक्शन मध्ये एक करंट डेव्हलप होऊ शकतो. त्याला काय म्हणतो आपण, ड्रिफ्ट करंट असं म्हणतो. म्हणजे पुन्हा एकदा बघा, करंट प्रोड्युस्ड इन पीएन जंक्शन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इन द डिप्लेशन लेअर. डिप्लेशन लेअर मधल्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे जो करंट प्रोड्यूस होणार आहे त्याला काय म्हणायचं, ड्रिफ्ट करंट असं म्हणायचं. ओके, ड्रिफ्ट करंट. आता याची डायरेक्शन कशी असणार बघा, डायरेक्शन. आता डायरेक्शन आपण कुणाची घेतो, सर्किटमध्ये डायरेक्शन कुणाची दाखवतो, इथे इलेक्ट्रॉन पण मूव्ह व्हायला लागलेत आणि होल पण मूव्ह व्हायला लागलेत, तर डायरेक्शन आपण पॉझिटिव्ह चार्जची डायरेक्शन दाखवणार इथं. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे होल, होल कसा मूव्ह करायला लागलाय बघा, इथं इलेक्ट्रिक फील्ड मुळे एन साइड कडून पी साइड कडे मूव्ह व्हायला लागलाय. सो डायरेक्शन ऑफ द ड्रिफ्ट करंट येणार आहे इज फ्रॉम एन साइड टू पी साइड. डायरेक्शन ऑफ drift current is from n side काय येणार आहे, टू p side येणार. डायरेक्शन ऑफ द ड्रिफ्ट करंट इज फ्रॉम n साइड टू द p साइड येणार आहे. ओके, n साइड टू p साइड हे डायरेक्शन येते. आणि त्याचबरोबर हा जो ड्रिफ्ट करंट आहे हा कोणामुळे क्रिएट होणार आहे, मायनॉरिटी चार्ज कॅरियर्समुळे. इट इज प्रोड्युस्ड ड्यू टू
minority charge carriers. मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स मुळे काय होतो, हा करंट जो आहे तो प्रोड्यूस होतो. ठीक आहे. आणि ड्रिफ्ट करंट मध्ये होल कसे मूव्ह होतात बघा, एन साइड कडून पी साइडला जातात आणि इलेक्ट्रॉन पी साइड टू एन साइड जातात. इन ड्रिफ्ट करंट holes moves from n side to p side, n side to p side, and holes moves from holes moves from n side to p side झालं. Okay, and electrons moves from p side to n side. ओके. तर या पद्धतीनं ड्रिफ्ट करंट आहे. ड्रिफ्ट आणि डिफ्युजन करंटची कन्सेप्ट लक्षात आली का बघा. ड्रिफ्ट आणि डिफ्युजन करंट जे आहे ते एक्झॅक्टली एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन असतात. दोघांच्या मधला डिफरन्स जर लिहायचा झाला तर बघा, डिफ्युजन करंट जो आहे तो कशामुळे क्रिएट होतो, कॉन्सन्ट्रेशन डिफरन्समुळे. ड्रिफ्ट करंट जो आहे तो कोणामुळे क्रिएट होतो, तर त्या पीएन जंक्शन मधल्या इलेक्ट्रिक फील्डमुळे, इलेक्ट्रिक फील्डच्या फोर्समुळे क्रिएट होतो. ड्रिफ्ट करंट डिफ्युजन करंट जो आहे तो मेजॉरिटी चार्ज कॅरियरमुळे क्रिएट होतो. ड्रिफ्ट करंट जो आहे तो मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे क्रिएट होतो. डिफ्युजन करंटची डायरेक्शन पी साइड टू एन साइड अशी असते, तर ड्रिफ्ट करंटची डायरेक्शन बरोबर त्याच्या उलटी असते, म्हणजे एन साइड टू पी साइड असतं. ओके. डिफ्युजन करंट मध्ये होल्स पी साइड टू एन साइड जातात आणि इलेक्ट्रॉन एन साइड टू पी साइड जातात. तर ड्रिफ्ट प्रोसेस मध्ये काय होणार आहेत, होल जे आहेत ते एन साइड कडून पी साइडला जातात आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते पी साइड कडून एन साइडला जातात. ओके. आता ज्यावेळी हा पीएन जंक्शन ज्यावेळी आपण काय करतो, सर्किटमध्ये जोडलेला नसतो, लक्षात घ्या. ओके. सर्किटमध्ये जोडलेला नसतो त्यालाच काय म्हणायचं, वेन पीएन जंक्शन इज अनबायस्ड. पीएन जंक्शन इज अनबायस्ड. अनबायस्ड म्हणजे कुठल्याही बॅटरीला तो पीएन जंक्शन अजून जोडलेला नाही, सर्किटमध्ये जोडलेला नाहीये. ओके. त्यावेळी हे दोन्ही करंट ऑलरेडी असतात, ड्रिफ्ट करंट पण असतो आणि डिफ्युजन करंट पण असतो. वेन पीएन जंक्शन इज अनबायस्ड, तर त्याच्यामध्ये काय असतं, डिफ्युजन करंट इज ऑलवेज इक्वल टू, त्यावेळी काय असणार आहे, ड्रिफ्ट करंट असणार आहे. डिफ्युजन करंट इज इक्वल टू ड्रिफ्ट करंट असणार आहे. म्हणजे आय डी एफ इज इक्वल टू आय डी आर असणार आहे. आणि देअरफॉर नेट करंट जर विचारला, नेट करंट नेहमी कसा काढायचा असतो, दॅट इज आय डिफ्युजन मायनस आय ड्रिफ्ट. आता जेवढा आय डिफ्युजन आहे तेवढाच आय ड्रिफ्ट आहे, त्याच्यामुळे नेट करंट काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके. सो नेट करंट आय म्हणजे असतं दॅट इज डिफ्युजन करंट मायनस ड्रिफ्ट करंट. जेवढा डिफ्युजन करंट आहे तेवढाच ड्रिफ्ट करंट आहे, त्याच्यामुळे नेट करंट नेहमी काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे कधी सर्किटमध्ये जोडलेला नसताना. आता आपण पीएन जंक्शनला सर्किटमध्ये म्हणजे बॅटरीला जोडणार आहे. आता पीएन जंक्शन बॅटरीला जोडण्याच्या 2 पद्धती आहेत आणि देर आर 2 वेज बाय विच वी कॅन कनेक्ट द पीएन जंक्शन टू द बॅटरी. आणि त्याच्यानुसार काय आहेत, पीएन जंक्शनचे 2 टाईप पडतात. दॅट इज फर्स्ट इज द फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन. फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन, forward biased PN junction, and second is the reverse biased PN junction. फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन आणि रिव्हर्स बायस्ड पीएन जंक्शन. आता याचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन म्हणजे काय आणि रिव्हर्स बायस पीएन जंक्शन म्हणजे काय. तर फर्स्ट आपण दी फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन.
फॉरवर्ड बायस किंवा बायस्ड दोन्ही लिहू शकते वर्ड्स. फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन म्हणजे काय? ओके, आता हे बघा, हा सपोज पीएन जंक्शन आहे, त्याचं सिम्बॉल आहे. ठीक आहे, तर ट्रायंगलची साइड म्हणजे काय असते? पी साइड असते आणि व्हर्टिकल साइड म्हणजे एन साइड. when P side is connected to the positive terminal of the battery and N side is connected to the negative terminal of the battery, then PN junction is said to be forward biased. म्हणजे ज्यावेळी पीएन जंक्शनची पी साइड आपण बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल जोडतो आणि एन साइड आपण बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडतो, त्यावेळी त्याला काय म्हणायचं? फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन असं म्हणायचं. ओके, हे बघा, when P side of PN junction, when P side of PN junction is connected to positive terminal of battery, positive terminal of battery and N side is connected to negative terminal. Negative terminal. Okay, then PN junction is said to be forward. ओके, फॉरवर्ड बायस्ड. व्हेरी सिंपल कन्सेप्ट, काहीही याच्यामध्ये डिफिकल्ट नाहीये. ओके, इज सेड टू बी फॉरवर्ड बायस्ड. म्हणजे पीएन जंक्शनची पी साइड आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडणार आणि एन साइड आपण निगेटिव्ह टर्मिनलला जोडलं की त्याला काय म्हणायचं? फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन असं म्हणायचं. लक्षात येते? आता फॉरवर्ड बायस पीएन जंक्शनचे एक्झाम्पल्स बघा. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, हा पीएन जंक्शन आहे. आता पी साइड पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एन साइड निगेटिव्ह टर्मिनलला असलं म्हणजे इकडं प्लस आणि इकडं मायनस जोडलं तर काय येणार? हा फॉरवर्ड बायस मध्ये येणार आहे. आता प्लस म्हणजे काय असतं? हायर पोटेन्शियल आणि मायनस म्हणजे लोअर पोटेन्शियल असतं. म्हणजे फॉरवर्ड बायस असं पण आपण म्हणू शकतो, फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन कधी होणार आहे असं पण आपण त्याला म्हणू शकतो की ज्यावेळी पी साइड काय असेल? हायर व्होल्टेजला असेल आणि एन साइड लोअर व्होल्टेजला. म्हणजे दोन्हीकडे प्लस प्लस असलं तरी पण चालणार आहे, तरी देखील फॉरवर्ड बायस होऊ शकतं. परंतु काय पाहिजे? पी साइडचं व्होल्टेज हाय पाहिजे आणि एन साइडचं व्होल्टेज लो पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पी साइड सपोज +20 व्होल्टला असेल आणि एन साइड +10 व्होल्टला असेल तरी देखील हा फॉरवर्ड बायसच असणार आहे. ओके, एक तर पहिली गोष्ट फॉरवर्ड बायस कधी होणार बघा? ज्यावेळी पी साइड पॉझिटिव्हला एन साइड निगेटिव्हला असेल तर. किंवा आणखी कधी होऊ शकतो फॉरवर्ड बायस? ज्यावेळी पी साइड हायर व्होल्टेजला असेल. प्लस मायनस ऐवजी दोन्ही प्लस प्लस केलं तरी चालतंय, दोन्ही साइड मायनस मायनस केलं तरी चालतात, परंतु त्याच्यामध्ये काय? पी साइड जे ते नेहमी हायर व्होल्टेजला पाहिजे, एन साइड नेहमी लोअर व्होल्टेजला. सो दिस इज फॉरवर्ड बायस. किंवा आणखी एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं, सपोज इकडं व्होल्टेज मी 0 व्होल्ट अप्लाय केलं तर इकडे किती करावं लागेल? -5 व्होल्ट. तर हे फॉरवर्ड बायस होणार आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, कारण 0 व्होल्ट इज मोर दॅन -5. 0 हे नेहमी काय असणार आहे? -5 पेक्षा जास्त असणार आहे. किंवा असं पण होऊ शकतं, इकडं मी 5 व्होल्ट अप्लाय केलं, दॅट इज +5 व्होल्ट, आणि इकडं 0 व्होल्ट अप्लाय केलं तर देखील हा फॉरवर्ड बायस असणार आहे. किंवा दोन्ही साइड निगेटिव्ह ठेवले तर कसं व्होल्टेज द्यावं लागेल बघा. सपोज इकडं मी -5 व्होल्ट जर जोडलं तर इकडे जोडावं लागेल -10 व्होल्ट फॉर एक्झाम्पल. ओके, हे व्हॅल्यू कमी जास्त होऊ शकतात, सायन्स लक्षात ठेवा. आता -5 हे ग्रेटर दॅन का आहे? -10 आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? -5 इज मोर दॅन -10. सो मोर व्होल्टेज ऑन पी साइड अँड लेस व्होल्टेज ऑन एन साइड. हे सगळे जे आहेत ना, या सगळ्या केसेस फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शनच्या आहेत, लक्षात घ्या.
ओके, सो पहिली केस +10 व्होल्ट -10 व्होल्ट, ही पहिली केस असणार. दुसरी +20 व्होल्ट +10 व्होल्ट, तिसरी 0 अँड -5, चौथी +5 0 व्होल्ट, पाचवी -5 अँड -10 व्होल्ट. या ज्या सगळ्या केसेस आहेत, ऑल दीज पीएन जंक्शन्स आर सेड टू बी फॉरवर्ड बायस्ड. म्हणजे थोडक्यात डेफिनेशन आपण काय दिली आहे बघा, when P side of the PN junction is connected to positive terminal and N side is connected to negative terminal, then PN junction is said to be forward biased. In other words, ही डेफिनेशन अशी पण आपण लिहू शकतो, P साइडला ज्यावेळी हायर व्होल्टेज दिलेला असणार आहे आणि N साइडला ज्यावेळी लोअर व्होल्टेजला दिलेला असणार, लोअर व्होल्टेज दिलेला असणार आहे, त्यावेळी तो पीएन जंक्शन काय होणार आहे, फॉरवर्ड बायस होणार आहे. हे देखील सेंटेन्स आपण लिहूया इथं. when P side is connected to, when P side is connected to higher voltage and N side is connected to lower voltage. Okay, P side is connected to higher voltage, N side is connected to lower voltage, then PN junction is forward biased. अशी देखील आपण डेफिनेशन लिहू शकतो. आता फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन केल्यावर नेमकं काय होतंय त्याचा पार्ट थोडासा आपण स्टडी करूया. फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन मध्ये काय होणार आहे नेमकं, जे रिलेटेड टू ड्रिफ्ट करंट, रिलेटेड टू डिफ्युजन करंट किंवा डिप्लेशन लेअरचं काय होणार आहे, हा पार्ट थोडासा आपण आता स्टडी करूया. तर फॉरवर्ड बायस पीएन जंक्शनची डायग्राम पुन्हा एकदा बघा. ओके, so this is the PN junction. त्याच्यामध्ये एका साइडला पीएन जंक्शन, एका साइडला काय असणार आहे, म्हणजे पी साइडला असणार आहे दॅट इज निगेटिव्हली चार्जड रिजन, आणि एन साइडला काय असणार आहे, डिप्लेशन लेअर मध्ये पॉझिटिव्हली चार्जड रिजन असतो. हे आपल्याला माहित आहे, म्हणजे डिप्लेशन लेअर मधले चार्जेस म्हणतोय आपण. डिप्लेशन लेअर मध्येच पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस असतात. तर पी साइड मध्ये काय असतात, लार्ज नंबर ऑफ होल्स असतात, लाईक दिस. इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ होल्स. आणि एन साइडला काय असतात, लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे मेजॉरिटी चार्ज कॅरियर कोण असतात, इलेक्ट्रॉन असतात. डिप्लेशन लेअर मध्ये अजिबात इलेक्ट्रॉन किंवा होल नसतं. डिप्लेशन लेअर मध्ये काय असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असतात, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसमुळे काय होणार आहे, इथं इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे. आणि ते इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे एन साइड कडून पी साइडला हे इलेक्ट्रिक फील्ड असतं. हे कुठलं इलेक्ट्रिक फील्ड आहे, डिप्लेशन लेअर मधलं इलेक्ट्रिक फील्ड आहे. ठीक आहे, आता याला काय करणार आहे आपण, फॉरवर्ड बायस करणार आहे. फॉरवर्ड बायस करणार म्हणजे पी साइड जी आहे ती कशाला जोडणार आहे, इट इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ही बॅटरी आहे, याचं पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि हे आहे इकडं निगेटिव्ह टर्मिनल. आणि एन साइड जी आहे ती कुठं जोडणार आहे आपण, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला जोडणार आहे, एन साइड. ठीक आहे, आता इथं काय होणार बघा, बॅटरीचं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते काय आहे, पॉझिटिव्ह. बॅटरीचं इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे असं येणार आहे, असं येणार ना. बॅटरी या डायरेक्शन करंट सेंड करायचा प्रयत्न करणार, म्हणजे बॅटरीचं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते बरोबर कुणाच्या इलेक्ट्रिक फील्ड अपोजिट आहे. इथं जो, लक्षात घ्या, डिप्लेशन लेअर मधलं इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याला बॅटरीचं इलेक्ट्रिक फील्ड एक्झॅक्टली अपोजिट आहे. ठीक आहे, किंवा याच्यामध्ये आणखी काय होतं बघा, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि होल यांच्यामध्ये काय असतं, रिपल्शन असतं. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी अँड होल्स इन द पी साइड, कारण पी साइड पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडली आहे, म्हणजे पी साइड मधले होल्स आणि बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल यांच्यामध्ये रिपल्शन क्रिएट होणार, आणि हे जे होल्स जे आहे ते पुढे पुश केले जाणार. कुणामुळे, बॅटरीमुळे. सिमिलरली बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल हे एन साइडला जोडलेलं आहे, सो बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आणि एन साइडचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये देखील रिपल्शन क्रिएट होणार, आणि हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते पुढे पुश केले जाणार टुवर्ड्स पीएन जंक्शन. आणि
डिप्लेशन लेअर मध्ये इलेक्ट्रॉन आणि होल बॅटरीमुळे काय केले जातात, फोर्सफुली पुश केले जातात आणि त्याच्यामुळे डिप्लेशन लेअरची विड्थ कमी 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 होत जाते. डिप्लेशन लेअर कॅन्सल होत गेला की इलेक्ट्रिक फील्ड पण काय होणार आहे, इथलं कॅन्सल होणार. कुठलं, डिप्लेशन लेअर मधलं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते हळूहळू कमी 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 होत जाणार. फायनली इलेक्ट्रिक फील्ड झिरो होणार, डिप्लेशन लेअर झिरो होणार आहे आणि मग हे काय होणार आहे, होल्स आणि इलेक्ट्रॉन या सर्किट मधून, म्हणजे होल्स लेफ्ट टू राईट मूव्ह करतात, इलेक्ट्रॉन्स राईट टू लेफ्ट मूव्ह करायला चालू करतात आणि सर्किट मध्ये इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होतो. लक्षात येते का बघा. तर इथे नेमकी प्रोसेस काय होणार बघा, पुन्हा एकदा सांगतोय. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल काय करतं, पुश होल्स फ्रॉम पी साइड टुवर्ड्स पीएन जंक्शन, टुवर्ड्स पीएन जंक्शन. बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीचं जे आहे ते काय करतं, पुशेस दी होल्स, म्हणजे पी साइडच्या होलना काय करतं, पीएन जंक्शन, ही लाईन म्हणजे पीएन जंक्शन, लक्षात आलं ना. ही लाईन जी आहे ना त्याला काय म्हणणार आपण, पीएन जंक्शन असं म्हणणार. ओके, टुवर्ड्स पीएन जंक्शन मूव्ह करतं. सिमिलरली बॅटरीचं नेगेटिव्ह टर्मिनल काय करणार आहे, नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, negative terminal of the battery push electrons from n side towards pn junction. ओके, पीएन जंक्शन. आणि याच्यामुळे काय होणार आहे, डिप्लेशन लेअर आणि तिथलं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते हळूहळू रिड्यूस होणार आणि कम्प्लिटली झिरो होणार आहे. ओके, ड्यू टू दिस डिप्लेशन लेअर and electric field reduces and finally become zero. लक्षात येत आहे, म्हणजे लक्षात घ्या, फॉरवर्ड बायस मध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. फॉरवर्ड बायस मध्ये काय होतं, तर डिप्लेशन लेअरची विड्थ कमी होते आणि इलेक्ट्रिक फील्ड देखील काय होतं, कुठलं इलेक्ट्रिक फील्ड, डिप्लेशन लेअर मधलं इलेक्ट्रिक फील्ड जे मेजॉरिटी चार्ज कॅरियरला फ्लो होऊ देत नाही ते काय होतं, कमी होतं आणि फायनली एका सर्टन बॅटरीच्या व्होल्टेजला ते काय होणार आहे, पूर्णपणे झिरो होणार आहे. आणि एकदा डिप्लेशन लेअर व्हॅनिश झाला, इलेक्ट्रिक फील्ड तिथलं पूर्णपणे झिरो झालं की मग काय होतात, मेजॉरिटी चार्ज कॅरियर फ्लोज होतात. ओके, now majority charge carriers can flow. now majority charge carriers म्हणजे पी साइडचे होल्स एन साइडला जातात आणि एन साइडचे इलेक्ट्रॉन मेजॉरिटी चार्ज कॅरियर जे आहेत ते काय होतात, पी साइडला जातात. now majority charge carriers can flow and current is established किंवा current is produced in circuit. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा. फॉरवर्ड बायस मध्ये डिप्लेशन लेअरची विड्थ कमी होते, फॉरवर्ड बायस मध्ये डिप्लेशन लेअर मधलं इलेक्ट्रिक फील्ड देखील कमी होतं, रिड्यूस होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, मेजॉरिटी चार्ज कॅरियर फ्लो होऊ शकतात आणि त्याच्यामुळे करंट प्रोड्यूस होतो. फॉरवर्ड बायस मध्ये काय होतो, करंट प्रोड्यूस होतो सर्किटमध्ये. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी पीएन जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये जोडणार आहे त्यावेळी काय होणार आहे, सर्किटमध्ये करंट फ्लो होणार आहे. आता इथं कुठला करंट जास्त असणार आहे, तर डिफ्युजन करंट इन दिस प्रोसेस, आय डिफ्युजन, दॅट इज डिफ्युजन करंट इज ऑलवेज मोर दॅन द काय असणार आहे, ड्रिफ्ट करंट असणार आहे. ओके, डिफ्युजन करंट इज मोर दॅन द ड्रिफ्ट करंट अँड देअरफॉर नेट करंट आय इज इक्वल टू
आय डिफ्युजन मायनस आय ड्रिफ्ट, म्हणजे नेट करंट सर्किट मध्ये काहीतरी डेव्हलप होणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज फॉरवर्ड बायस ऑफ द पीएन जंक्शन. लक्षात आलं का बघा, याला फॉरवर्ड बायस ऑफ पीएन जंक्शन असं म्हटलं जातं. आता आपण रिव्हर्स बायस्ड पीएन जंक्शन म्हणजे काय बघूया. फॉरवर्ड बायस जर व्यवस्थित समजलेला असेल तर रिव्हर्स बायस देखील इझिली समजेल. ओके, आता फॉरवर्ड बायस मध्ये काय करतो आपण, P side is connected to positive terminal of the battery and N side is connected to negative terminal of the battery. तर रिव्हर्स बायस मध्ये काय होणार, एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट येणार आहे. ओके, रिव्हर्स बायस्ड पीएन जंक्शन, रिव्हर्स बायस्ड पीएन जंक्शन म्हणजे काय लक्षात घ्या. फेन P side of junction is connected to negative terminal of the battery. Negative terminal of battery. When P side of the PN junction is connected to negative terminal of the battery and N side of junction is connected to positive terminal of battery. N side of the junction is connected to positive terminal of battery. Then PN junction is said to be reverse biased. PN junction is said to be reverse biased. म्हणजे याची डायग्राम काढायचं झालं तर डायग्राम या पद्धतीने होणार आहे. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ द पीएन जंक्शन. ओके, ट्रायंगल आणि एक व्हर्टिकल लाईन. तर आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल म्हणजे पी साइड असते आणि व्हर्टिकल साइड म्हणजे एन, व्हर्टिकल लाईन म्हणजे एन साइड असते. तर पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं जोडायचं आहे, हे पॉझिटिव्ह सॉरी पी रिजन कुणाला जोडायचं आहे, पी रिजन किंवा पी साइड जी आहे ती निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला जोडायचं आहे आणि एन साइड जी आहे ती पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला जोडायचं आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर या पद्धतीनं पीएन जंक्शन जोडला तर याला काय म्हटलं जातं, रिव्हर्स बायस्ड पीएन जंक्शन असं म्हटलं जातं. इज कॉल्ड ॲज रिव्हर्स बायस्ड पीएन जंक्शन. ओके, आता रिव्हर्स बायस मध्ये आणखी काय काय होऊ शकतं बघा. जसं मगाशी फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन मध्ये फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाहीये, तर फॉरवर्ड बायस मध्ये काय केलेलं होतं, पी साइड हायर पोटेन्शियलला किंवा हायर व्होल्टेजला आणि एन साइड लोअर व्होल्टेजला जोडलेलं होतं. तर इथं आपण रिव्हर्स बायस कधी प्रोड्यूस करू शकतो, ज्यावेळी पी साइड आपण लोअर व्होल्टेजला जोडणार आणि एन साइड आपण हायर व्होल्टेजला जोडणार, त्यावेळी पीएन जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये जाऊ शकतो. म्हणजे बाकीचे रिव्हर्स बायसचे कॉम्बिनेशन काय होऊ शकतात बघा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट हे बघा, हा पीएन जंक्शन आहे. तर इथं पी साइड आपण काय केली, निगेटिव्हला जोडली आणि एन साइड जी आहे ती पॉझिटिव्हला जोडली, म्हणजे -5 व्होल्ट +5 व्होल्ट, हे रिव्हर्स बायस आहे. किंवा सेकंड, दोन्ही साइड पॉझिटिव्हला जोडल्या तर कसं जोडावं लागेल, पी साइड हे लोअर व्होल्टेजला पाहिजे म्हणजे +5 व्होल्ट आणि एन साइड जे आहे ते काय पाहिजे, हायर व्होल्टेजला पाहिजे, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल +10 व्होल्ट. तर या केसमध्ये देखील काय असणार आहे, रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे. थर्ड, दोन्ही साइड निगेटिव्ह असल्या तर कशा जोडावे लागतील, दोन्ही साइडला निगेटिव्ह व्होल्टेज दिलं. तर फॉर एक्झाम्पल पी साइडला सपोज -5 व्होल्ट असेल तर एन साइडला याच्यापेक्षा जास्त, -5 पेक्षा जास्त किती असणार आहे, फॉर एक्झाम्पल -2. -5 व्होल्ट आपण पी साइडला जोडलं आणि -2 व्होल्ट आपण एन साइडला जोडलं, -2 मोर आहे ना. सो एन साइडला मोर व्होल्टेज आणि पी साइडला लोअर व्होल्टेज दिलं तरी देखील काय होणार आहे, फॉरवर्ड बायस होणार आहे. किंवा एका साइडला 0 व्होल्ट असेल
म्हणजे पी साईडला समजा 0 व्होल्ट असेल तर एन साईडला काय करावं लागणार? पी साईडला 0 व्होल्ट असेल तर एन साईडला त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे +5 व्होल्ट किंवा फिफ्थ एन साईडला 0 व्होल्ट असेल सपोज. ओके, एन साईडला 0 व्होल्ट असेल तर पी साईडला त्याच्यापेक्षा कमी, 0 पेक्षा कमी म्हणजे काय असणार आहे? फॉर एक्झाम्पल -5 व्होल्ट. तर हे सगळे जे कॉम्बिनेशन आहेत ते रिव्हर्स बायसचे कॉम्बिनेशन आहेत. म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, रिव्हर्स बायस म्हणजे काय? पी साइड इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल और एन साइड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल. ही सिंपल केस आहे. किंवा पी साइडला लोअर व्होल्टेज द्यायला पाहिजे आणि एन साइडला हायर व्होल्टेज द्यायला पाहिजे. ओके, त्यावेळी काय होणार आहे? तो पीएन जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये जाणार आहे. आता पीएन जंक्शन रिव्हर्स बायस केल्यावर नेमकं त्याच्या आतमध्ये काय होणार आहे लक्षात घ्या. ओके, तर याची पुन्हा एकदा आपण डायग्राम ड्रॉ करूया. पीएन जंक्शनची डायग्राम या पद्धतीने येणार. सपोज हा पीएन जंक्शन आहे आणि पीएन जंक्शन मधला हा डिप्लेशन लेअर आहे. पीएन जंक्शन म्हणजे पी आणि एन रिजनला सेपरेट करणारी लाईन. ही मधली लाईन जी आहे ना त्याला काय म्हणतो आपण? पीएन जंक्शन असं म्हणतो. ओके, तर लेफ्ट हँड साइड म्हणजे पी साइड आहे, राईट हँड साइड म्हणजे एन साइड आहे. पी साइडला काय असतात? लार्ज नंबर ऑफ होल्स असतात. इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ होल्स. आणि एन साइडला काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. लाईक दिस. एन साइडला इलेक्ट्रॉन. आणि डिप्लेशन लेअर मध्ये होल किंवा इलेक्ट्रॉन अजिबात नसतात. डिप्लेशन लेअर मध्ये मात्र चार्ज असतो. एन साइडला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि पी साइडला काय असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असते? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे एन कडून पी कडे. ही इलेक्ट्रिक फील्ड इन अ डिप्लेशन लेअरची डायरेक्शन आहे. इलेक्ट्रिक फील्ड इन अ डिप्लेशन लेअर. आता बघा, इथं आपण पी साइड जी आहे ना ती बॅटरीच्या कुठं जोडणार आहे? निगेटिव्ह टर्मिनलला जोडणार. आणि एन साइड जी आहे पीएन जंक्शनची एन साइड ही बॅटरीच्या काय करणार आहे? पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण जोडणार आहे. आता याच्यामुळे होणार काय? बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आणि पी साइडचे होल, कारण निगेटिव्ह टर्मिनल पी साइडला जोडलंय ना. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आणि पी साइडचे होल याच्यामध्ये अट्रॅक्शन प्रोड्यूस होणार आहेत आणि हे होल जे आहेत ना ते पीएन जंक्शन पासून दूर ओढले जातात. या पद्धतीने बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे ओढले जातात. दीज आर पुल्ड अवे फ्रॉम पीएन जंक्शन. तसं बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल काय करतं? इलेक्ट्रॉनला पुल करतं. कुणीकडं? अवे फ्रॉम पीएन जंक्शन किंवा टुवर्ड्स राईट, लाईक दिस. आणि त्याच्यामुळे इथं डिप्लेशन लेअरची विड्थ वाढणार आहे आणि तिथलं इलेक्ट्रिक फील्ड वाढणार. त्याचबरोबर बघा, रिव्हर्स बायस मध्ये डिप्लेशन लेअर मधलं इलेक्ट्रिक फील्ड आणि बॅटरीचं इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही काय आहेत? सेम डायरेक्शनच आहेत. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड कॅन्सल आउट होण्याऐवजी, डिप्लेशन लेअर मधलं इलेक्ट्रिक फील्ड कॅन्सल आउट होण्याऐवजी ते काय होणार आहे? वाढणार. ओके, तर इथं काय होणार बघा, व्हेन PN junction is reverse biased, when PN junction is reverse biased, when PN junction is reverse biased, okay, काय होतं? holes and electrons are pulled away from PN junction, pulled away from PN junction. Electrons are pulled away from PN junction. Therefore काय होणार आहे? width of depletion layer, म्हणजे डिप्लेशन लेअर वाढणार आहे. width of depletion म्हणजे डिप्लेशन लेअर जो पूर्वी इथपर्यंत होता, होल्स पाठीमागे गेले की डिप्लेशन लेअरची विड्थ इथपर्यंत जाणार. इलेक्ट्रॉन पाठीमागे गेले की डिप्लेशन लेअरची विड्थ इथपर्यंत जाणार. डिप्लेशन लेअर म्हणजे फ्री चार्जेस नसणारा रिजन. ज्या रिजन मध्ये इलेक्ट्रॉन होल्स नाहीयेत तो जो रिजन आहे, इलेक्ट्रॉन होल्स नसणारा रिजन म्हणजे डिप्लेशन लेअर. होल्स आणि इलेक्ट्रॉन दूर गेले ना, पीएन जंक्शन पासून दूर गेले म्हणजे पीएन जंक्शन पासून होल इलेक्ट्रॉन नसणारा रिजन वाढत जाणार म्हणजे डिप्लेशन लेअर वाढत जाणार आहे. सो विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर इन्क्रीजेस. width of depletion layer increases and electric field, कुठलं? डिप्लेशन लेअर मधलं इलेक्ट्रिक फील्ड also increases.
आता मेजॉरिटी चार्ज कॅरियर इथं फ्लो होऊ शकतात का? नाही, कारण मेजॉरिटी चार्ज कॅरियर होल किंवा इलेक्ट्रॉन जे आहे ते पाठीमाग एकमेकापासून दूर ओढा लागले, त्याच्यामुळं इथं इलेक्ट्रिक करंट जो आहे म्हणजे डिफ्युजन करंट जो आहे तो अजिबात प्रोड्यूस होणार नाहीये. ओके, देअरफॉर नो मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कॅन फ्लो. नो मेजॉरिटी चार्ज कॅरियर carriers can flow and therefore there is no diffusion current. Therefore there is no diffusion current. Therefore there is no diffusion current. म्हणजे इथे डिफ्युजन करंट किती होणार आहे? इज इक्वल टू 0. म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये डिफ्युजन करंट म्हणजे मेजॉरिटी चार्ज कॅरियर मुळे फ्लो होणारा करंट अजिबात नसतो. डिफ्युजन करंट काय होतो? पूर्णपणे 0 होतो. लक्षात येत आहे? मग ड्रिफ्ट करंट असतो का? ड्रिफ्ट करंट मात्र काय होऊ शकतो? इथं प्रोड्यूस होऊ शकतो. ओके, मायनॉरिटी चार्ज कॅरियर मुळे मात्र इथं मायनॉरिटी चार्ज कॅरियर मात्र इथं फ्लो होऊ शकतात आणि त्याच्यामुळे मात्र इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होऊ शकते. ओके, बट a very small amount of drift current is produced due to minority charge carriers. Okay, very small amount of drift current is produced due to minority charge carriers. ओके, परंतु हा जो करंट असतो ना तो निग्लिजिबल असतो, व्हेरी व्हेरी स्मॉल असतो आणि त्याच्यामुळे आपण असं अज्युम करतोय की देर इज नो करंट फ्लोईंग इन द रिव्हर्स बायस. ओके, हेन्स no current flows in reverse bias. No current flows in reverse bias. ओके, आणि इथं नेट करंट जो असणार आहे तो नेट करंट म्हणजे आपल्याला माहित आहे की ड्रिफ्ट करंट प्लस डिफ्युजन करंट असतं ना, किंवा ड्रिफ्ट करंट डिफ्युजन करंट मायनस ड्रिफ्ट करंट असं लिहू शकतो आपण. सो नेट करंट काय असणार आहे? ड्रिफ्ट करंट एवढा असणार आहे आणि तो निगेटिव्ह डायरेक्शन असतो. आय ड्रिफ्ट फक्त, कारण डिफ्युजन करंट 0 आहे आणि हा जो करंट आहे ना तो काय असतो? निग्लिजिबल असतो. आणि म्हणून काय म्हणतो आपण? नो करंट फ्लोज इन द रिव्हर्स बायस. म्हणजे पीएन जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये जोडला तरच सर्किटमध्ये करंट डेव्हलप होणार आहे आणि रिव्हर्स बायस मध्ये जोडला तर मात्र सर्किटमध्ये अजिबात करंट प्रोड्यूस होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो? पीएन जंक्शन मधून फक्त एका पर्टिक्युलर डायरेक्शन करंट फ्लो होऊ शकतो. म्हणजे फॉरवर्ड बायस मध्ये जोडला तर पी साइड टू एन साइडच करंट प्रोड्यूस होणार, एन साइड टू पी साइड थोडक्यात करंट प्रोड्यूस होत नाही. ओके, हेन्स PN junction acts as closed switch. बघा मी काय लिहितो इथं? PN junction acts as a closed switch when forward biased. काय लिहिलं लक्षात आलं का? बघा, ज्यावेळी पीएन जंक्शन आपण फॉरवर्ड बायस मध्ये जोडणार त्यावेळी काय होणार? सर्किटमध्ये करंट फ्लो होणार. सर्किटमध्ये करंट कधी फ्लो होतो? आपण स्विच ऑन केला तर किंवा स्विच क्लोज केला तर, बरोबर आहे ना? सो फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन म्हणजे पीएन जंक्शन क्लोज स्विच प्रमाणे कधी ऍक्ट होणार आहे? ज्यावेळी तो फॉरवर्ड बायस मध्ये असेल त्यावेळी. आणि पीएन जंक्शन ऍक्ट्स ऍज अ ओपन स्विच म्हणजे सर्किटमध्ये करंट न फ्लो होणं. ओपन स्विच व्हेन रिव्हर्स बायस्ड. ओके, रिव्हर्स बायस्ड. लक्षात आलं का? म्हणजे हे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे पीएन जंक्शनचं. पीएन जंक्शन काय करतो? फक्त फॉरवर्ड बायस मध्ये त्याला जोडला तरच काय होणार? सर्किटमध्ये करंट अलाव करणार. रिव्हर्स बायस मध्ये जोडला तर तो सर्किटमध्ये करंट अलाव करणार नाही.
ओके, म्हणजे एखाद्या सर्किटच्या सुरुवातीला सपोज एक मोठं काहीतरी पुढे सर्किट आहे या पद्धतीने असं काहीतरी. ओके, लार्ज नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आहेत. तर हा पीएन जंक्शन जर फॉरवर्ड बायस मध्ये गेला तर सर्किटमध्ये काय होणार आहे, करंट डेव्हलप होणार आहे. आणि हा जर काय झाला पीएन जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये गेला तर पुढच्या सर्किटमध्ये अजिबात करंट फ्लो होणार नाही. ओके, तर हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे पीएन जंक्शन. पीएन जंक्शनचं इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय, इट कंडक्ट करंट व्हेन इट इज फॉरवर्ड बायस्ड अँड इट डज नॉट कंडक्ट करंट व्हेन इट इज रिव्हर्स बायस्ड. फॉरवर्ड बायस झाला तरच काय करतो, इलेक्ट्रिक करंटला अलाव करतो. रिव्हर्स बायस झाल्यावर इलेक्ट्रिक करंटला अलाव करत नाही. म्हणजे हा पीएन जंक्शन जो आहे तो एखाद्या वन वे प्रमाणे आहे. कारण वन वे वरून आपल्याला माहित आहे की कुठल्या तरी एकच डायरेक्शन जाता येतं, अपोजिट डायरेक्शन जाता येत नाही. म्हणजे पीएन जंक्शन मध्ये करंट फक्त पी साइड टू एन साइडच जाऊ शकतो. एन साइड टू पी साइड म्हणजे अपोजिट डायरेक्शन करंट फ्लो होऊ शकत नाही. ओके, तर हे एक सेंटेन्स लक्षात ठेवा, पीएन जंक्शन is like a one way in which असा one way असणार आहे in which current can flow from P side to N side. P side to N side only. करंट जो आहे तो फक्त पी साइड कडून एन साइडला जाऊ शकतो. एन साइड कडून पी साइडला करंट जाऊ शकत नाही. तर या पद्धतीने ही रिव्हर्स बायस, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायसची कन्सेप्ट आहे. लक्षात आलं का बघा, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस मधला डिफरन्स, पीएन जंक्शनचा फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस मधला डिफरन्स विचारला तर तो डिफरन्स लिहिता आला पाहिजे. पुन्हा एकदा जस्ट रिवाइज करूया. ओके, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस मधला डिफरन्स, फॉरवर्ड बायस and next is the reverse bias. ओके, फॉरवर्ड बायस मध्ये काय करतोय आपण, या पद्धतीने जोडतोय. P side is connected to the positive terminal of the battery and N side is connected to the negative terminal of the battery. रिव्हर्स बायस मध्ये पीएन जंक्शन कसं जोडतोय आपण, P side is connected to negative terminal of the battery and N side is connected to the positive terminal of the battery. सेकंड, फॉरवर्ड बायस मध्ये डिप्लेशन लेअरची विड्थ काय होते, कमी होते. ओके, सो डिप्लेशन लेअर काय होणार आहे, डिप्लेशन लेअर डिक्रीजेस. आणि रिव्हर्स बायस मध्ये डिप्लेशन लेअर काय होतो, इन्क्रीज होतो, इन्क्रीजेस. डिप्लेशन लेअरची विड्थ इन्क्रीज होते. फॉरवर्ड बायस मध्ये काय होणार आहे, फॉरवर्ड बायस मध्ये करंट सर्किट मध्ये फ्लो होतो, रिव्हर्स बायस मध्ये सर्किट मध्ये करंट फ्लो होत नाही. ओके, सो करंट फ्लोज थ्रू सर्किट, करंट फ्लोज. ओके, आणि नो करंट फ्लो. त्याचबरोबर फॉरवर्ड बायस मध्ये डिफ्युजन करंट काय असतो, मोर दॅन ड्रिफ्ट करंट असतो. रिव्हर्स बायस मध्ये मात्र काय असणार आहे, डिफ्युजन करंट झिरोच असतो आणि ड्रिफ्ट करंट काय असणार आहे, काहीतरी असणार आहे. सो ड्रिफ्ट करंट इज मोर दॅन द काय असणार आहे, डिफ्युजन करंट असणार आहे. पण तो निग्लेजिबल असतो. ओके, व्हेरी व्हेरी स्मॉल असतो आणि त्याच्यामुळं आपण इथं झिरो करंट कन्सिडर करतोय. ओके, त्याचबरोबर फॉरवर्ड बायस मध्ये कोण फ्लो होतंय, फक्त मेजॉरिटी चार्ज कॅरियर, म्हणजे मेजॉरिटी मायनॉरिटी दोन्ही फ्लो होऊ शकतात. आणि रिव्हर्स बायस मध्ये फक्त मायनॉरिटी चार्ज कॅरियर फ्लो होतात. ओके, बोथ मेजॉरिटी अँड मायनॉरिटी फ्लोज, मेजॉरिटी अँड मायनॉरिटी फ्लोज. आणि इथं मात्र फ्लोज किंवा मूव्ज असं म्हणू शकतो, ओनली मायनॉरिटी कॅन मूव्ह, ओनली मायनॉरिटी कॅन moves across the PN junction. ओके, तर या पद्धतीने फॉरवर्ड बायस पीएन जंक्शन आणि रिव्हर्स बायस पीएन जंक्शनची कन्सेप्ट आहे. ओके स्टुडंट्स,